नमस्कार, आज आपण बनवणार आहोत हे सुंदर असे हलव्याचे मंगळसूत्र। याची विशेषता म्हणजे तुम्ही याला कसंही हाताळू शकता। याचे जे हलव्याचे दाणे आहेत ते बिलकुल निघणार नाहीये। तर तुम्ही या हळदी कुंकवाला फक्त हे मंगळसूत्र घातलं आणि छान असे कानातले घातले तरी इतर कुठलाही दागिना घालायची तुम्हाला गरज नाही। आणि काहीतरी वेगळं जर तुम्हाला करायचं असेल या हळदी कुंकवाला तर जरूर तुम्ही हे हलव्याचे मंगळसूत्र बनवून बघा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। हे मंगळसूत्र बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। फेवी बॉन्ड नसेल तर तुम्ही फेविकॉल वापरा। या छोट्याशा मंगळसूत्राच्या वाट्या मी घेतलेल्या आहेत। या मला 40 रुपयांना मिळालेल्या आहेत। जवळच्या दुकानामध्ये जिथे तुम्हाला कानातले, टिकली, बांगडी असं सगळं सामान मिळतं तिथे तुम्हाला हे मंगळसूत्र मिळून जाईल। मी येथे जसे लागेल तसे मणी काढून घेतलेले आहेत आणि या दोन बारीक अशा सुया घेतलेल्या आहेत। या बारीक सुया तुम्हाला या काळ्या मण्यांसाठी कामात येतात। मी येथे हा दुहेरी दोरा घेतलेला आहे। मंगळसूत्राच्या वाटीमध्ये मी अशा प्रकारे हा दोरा ओवून घेणार आहे आणि येथे मी गाठ मारणार आहे। त्यानंतर या दुहेरी दोऱ्यामध्ये प्रत्येक दोऱ्यामध्ये मी एक एक सुई ओवून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी या दोन सुया ओवून घेतलेल्या आहेत। यामध्ये आता मी सोनेरी आणि काळे मणी यांची माळ ओवून घेणार आहे। दोघांमध्ये तुम्हाला ज्या लांबीचं मंगळसूत्र करायचं आहे त्या लांबीच्या मानाने तुम्हाला काळे मणी आणि सोनेरी मणी ओवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी 25 काळे मणी हे दोन्ही सरीमध्ये ओवून घेतलेले आहेत। असे मी सोनेरी मणी ओवून घेतलेले आहेत। हे दोन सर मी काळे मणी घेतले आणि एकच सर दोघांचं मिळून एक सर मी गोल्डन हे मणी ओवून घेतलेले आहे। आता या प्रत्येक गोल्डन मण्याच्या आतमध्ये मी एक एक हलवा ओवून घेणार आहे। हलवा ओवून झाल्यावर थोडंसं फेविकॉल लावायचे आपल्याला। फेविकॉल यासाठी की ते ट्रान्सपरंट होऊन जातं थोड्या वेळाने। त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं फेविकॉल तुम्ही लावून घ्या म्हणजे तो दोरा चिकटून जाईल हलव्याला। अशा प्रकारे सगळे हलवे तुम्हाला एक एक करून ओवून घ्यायचेत आणि प्रत्येक हलव्याला जिथे दोरा अटॅच असेल तिथे तुम्हाला थोडंसं फेविकॉल लावून पॅक करायचं म्हणजे तो हलवा निखळणार नाही।
काळे मणी ओवण्यासाठी मी अजून एक सोपा मार्ग सांगते। ही जी सर आहे काळ्या मण्यांची त्यामध्ये ही बारीक सुई टाकून तुम्हाला जेवढे हवे तेवढे मणी तुम्ही ओवून घेऊ शकतात। मी आधी 25 मणी ओवून घेतलेले, तर आता मी इथे सुद्धा 25 मणी ओवून घेणार आहे दोन्ही पदरांमध्ये। कविता फेविकॉल तुम्हाला भरपूर लावायचं आहे। फेविकॉल लावायला तुम्हाला बिलकुल कंजूसी करायची नाहीये। मी बघा किती फेविकॉल लावलंय, त्यामुळे खाली पण फेविकॉल थोडंसं लागतं। असंच फेविकॉल तुम्ही जास्त प्रमाणात वापरा, म्हणजे हे जे हलव्याचे दाणे आहेत ते बिलकुल निघणार नाहीत। बघा आपलं मंगळसूत्र किती सुंदर असं तयार झालंय। हा एक सर मी बनवला, आता दुसरी बाजू सुद्धा मी अशा प्रकारे बनवून घेणार आहे। अतिशय हळू आणि शांतपणे हे काम तुम्हाला करायचं आहे। जर तुम्ही घाई केलीत तर हे बिलकुल काम न होण्यासारखं आहे, त्यामुळे अतिशय शांतपणे तुम्ही हे काम करा। जसं तुम्ही बघू शकता हे सगळं काळ्या कपड्यावरती जे पांढरं लागलेलं आहे तो सगळा फेविकॉल आहे। फेविकॉल तुम्हाला चांगला लावायचा आहे, नाहीतर तुमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल। त्यामुळे तुम्ही फेविकॉल लावण्यासाठी बिलकुल कंजूसी करू नका। मी भरपूर असं फेविकॉल या हलव्याच्या दाण्यांना लावलेलं आहे, त्यामुळे त्यांची आता पडायची शक्यता नाममात्र आहे। अशा प्रकारे आपलं हे हलव्याचं सुंदर असं मंगळसूत्र बनवून तयार आहे। एक गाठ मारून हे मंगळसूत्र पूर्ण करणार आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते की आपण जो फेविकॉल लावला होता तो बिलकुल हलव्याच्या दाण्यांना दिसत नाहीये, जवळूनही नाही दिसत आहे आणि लांबूनही दिसणार नाहीये। त्यामुळे तुम्ही फेविकॉल दिसेल याची चिंताच सोडा आणि भरपूर फेविकॉल वापरा आणि सुंदर असं मंगळसूत्र तुम्ही या हळदी कुंकवाला नक्की घाला। व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही हे व्हिडिओ शेअर करा। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।